मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकीला अवंतिका म्हणत होते, वहिनी तुम्ही काय आता खरंच हिच्या बोलण्यामध्ये आलेला आहात की काय? तुम्ही हिच्या बोलण्याला बळी पडू नका, कारण मला माहीत आहे ही तुमच्याकडनं असं मुद्दाम करून घेत आहे, कारण हिला तुम्हाला फक्त त्रासच द्यायचा आहे. तुम्ही हिच्या बोलण्यामध्ये येऊ नका. तुम्ही काय आता खरंच ऋषिकेश दादाचं आणि हिचं लग्न लावून देणार आहात की काय? त्यावर ती म्हणते, बास अवंतिका, आता मला कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये. मला हे जे काही म्हणती ते करावंच लागेल. हिच्या म्हणण्याप्रमाणे मला वागावंच लागणार आहे, कारण आता माझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाहीये आणि त्यामुळेच हिचं आणि ऋषिकेशचं लग्न होणार आहे असं ती त्यांना सांगून तिथनं निघून जाते. त्यानंतर इकडे लताबाई आणि ती माया दोघीजणी तिथनं कशा प्रकारे निसटून जाता येईल याचा प्लॅन करत असतात. ह्याच गोष्टीचा त्या दोघीजणी विचार करत असतात. लताबाई मायाला सांगत असते, हे बघ, हे जायफळ आहे. आता हे जायफळ दुधामध्ये टाकलं की जे ते दूध पिईल त्याला अशी गाढ झोप लागते. आपण आता हे दूध त्या माणसाला द्यायचं आणि त्याला अशा प्रकारे फार गाढ झोप लागेल. त्याला एकदा का झोप लागली ना, मगच आपण इथनं आपली सुटका करून घेऊ शकतो. पण मी मगाचपासनं बघत आहे माया, तू कोणत्या विचारांमध्ये आहेस? तू काहीच का बोलत नाहीयेस? त्यावर ती माया म्हणते, खरं तर मला राहून राहून आपला फसलेला प्लॅन आठवत आहे. मला फारच भीती वाटत आहे. खरंच तो प्लॅन माझ्यामुळे फसला होता. त्यावर ती लताबाई म्हणते, तू आधी स्वतःला दोष देणं बंद कर. तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये आणि एक गोष्ट मात्र आहे, आता जर त्या फसलेला प्लॅनचा विचार घेऊन जर आपण हा प्लॅन करायला जातो तर मात्र आपला हा देखील प्लॅन फसेल असं ती त्या मायाला सांगत असते. त्यावर ती माया म्हणते, नाही नाही, आता मी असं काहीही होऊ देणार नाही असं ती त्या लताबाईला सांगत असते. तू माझ्यावर विश्वास ठेव माया, आपण इथे सुखरूपपणे इथनं सुटून जाऊ. आता हे जायफळ मी त्या माणसाला देते जो माणूस आपल्याला किराणा आणि बाकीचं सामान भाजीपाला आणून देतो ना. हे मी जायफळ खिसून त्याच्या दुधामध्ये टाकते आणि त्यानंतर हे दूध आपण त्याला देऊ. त्यानंतर थोडा वेळ त्याच्यासमोर भांडण्याचं नाटक करू, म्हणजे तो इथनं जाणार नाही आणि इथेच बसेल. ज्या वेळेस आपलं भांडण सॉल्व्ह होईल तोपर्यंत त्याला झोप लागलेली असेल आणि त्यानंतर आपण इथनं आपली सुटका करून घेऊ असं तिचा प्लॅन ती लताबाई मायाला समजावून सांगत असते. आणि त्यानंतर इकडे आजी म्हणतात, ऐश्वर्या, तू जे काही खाली बोललीस ना ते अगदी बरोबरच आहे, पण मला कळत नाही ती जानकी एवढ्या लवकर इतक्या इझिली कसं काय बरं तुझ्या आणि ऋषिकेशच्या लग्नाला हो म्हणाली? तिचा काही प्लॅन तर नसेल ना असं ती आजी त्या ऐश्वर्याला विचारत असते. त्यानंतर ती आजी त्या ऐश्वर्याला म्हणत असते, छान केलंस पोरी, तू चांगलं जमवलंस. त्या जानकीसारख्या बाईचा असाच तिला धडा शिकवला पाहिजे. तिला अशा प्रकारेच तिच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. तिला तू चांगलं केलंस, जे काही केलंस ते बरोबरच आहे, कारण ती फार बंड बाई आहे. त्यावर ती म्हणते, खरंच आजी, आता बघाच मी तिला कसं नीट करते. तिच्यापासनं हे सगळं सत्ता कशी मी हिरावून घेते असं ती ऐश्वर्या त्या आजीला सांगत असते. त्यानंतर ती ऐश्वर्या आजींना म्हणते, आता तुम्ही बघा ती जानकी कसं माझ्या पुढे फुदकणारही नाही आणि माझ्या पुढे पुढेही करणार नाही. त्यानंतर ती आजी ऐश्वर्याला म्हणते, पण तू तिला साधं समजू नकोस ऐश्वर्या, ती फारच आगाऊ आहे. ती तर विषारी नागिनच आहे आणि आता तर तू तिचा स्वाभिमान काय, तिचा चक्क शेपटीवर पाय दिला आहेस आणि तिचा नागमणीच काढून घेण्याची हिंमत केली आहेस. त्यामुळे आता ती दुपटीने तुझ्या विरोधात नक्कीच काही ना काही कट रचतच असणार. तू अशी हलक्यामध्ये तिला घेऊ नकोस आणि सावध राहा. कदाचित असंही असू शकतं की ती तुझ्या विरोधात काहीतरी प्लॅन करत आहे आणि तुझ्या प्लॅनमध्ये तुलाच अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मला असं वाटतं की ती एवढ्या
सहजासहजी ऋषिकेशला तुझ्यासोबत लग्न लावून द्यायला कसं बरं तयार झाली असेल, कारण मला माहीत आहे त्या दोघांचं एकमेकावर प्रचंड प्रेम आहे. तरी देखील तिने एवढ्या सहजासहजी ह्या निर्णयाला हो का बरं म्हटली असेल. त्यानंतर ती म्हणते, नक्की तू तिला काय सांगितलंस ज्यामुळे ती एवढ्या लवकर पटकन तयार झाली. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, नाही हो आजी, मी तिला काय सांगणार, मी तिला काहीही सांगितलेलं नाही. तीच कदाचित तिला जेलमध्ये जाण्यापासून घाबरून मला शरण आलेली असेल असं ती त्या आजीला सांगते. पण आजीच्या मनाला काही हे खरं वाटत नसतं, कारण आजीला माहीत असतं ऐश्वर्या काय आहे. त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, ही म्हातारी तर भरतीच चालू आहे, माझ्याही पेक्षा पुढचा विचार करते, मला सततच प्रश्न विचारत राहते. आता मी तिला कसं सांगणार, मीच तिच्या आईला किडनॅप केलं आहे आणि तिच्या आईला मिळवण्यासाठीच तिने ह्या निर्णयासाठी हो म्हणली आहे असं ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असते. आणि त्यानंतर इकडे अवंतिका आणि सौमित्र ऋषिकेशच्या आणि जानकीच्या रूममध्ये गेलेले असतात. त्यानंतर ते म्हणतात, दादा मला तर एक गोष्ट कळत नाही, तू ह्या लग्नाला हो कसं म्हणालास. त्यावर तो सांगतो, हे फक्त एक नाटक आहे. त्यावर ती अवंतिका म्हणते, दादा हे तुम्ही काय बोलत आहात, हे फक्त नाटक आहे, पण हे कशासाठी करताय. त्यावर तो म्हणतो, अवंतिका आता आपल्याकडे हे नाटक करण्याखेरीज दुसरा काहीही पर्याय नाही आहे. त्यावर ती म्हणते, दादा तुम्ही असं कसं म्हणू शकता, मगाशीही तुम्ही असंच म्हणालात की आता आपल्याकडे पर्याय नाही आहे, पण मग तुम्ही असल्या तिच्या खालच्या दर्जाच्या मागणीला एवढं हातबल कसं काय झालात. त्यावर तो म्हणतो, कारण अवंतिका आपला संशय खरा ठरला आहे आणि आता जानकीची आई त्या ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये आहे असं तिने स्वतः कबूल देखील केलेलं आहे. त्यामुळेच आता आपण तिच्या ह्या नाटकामध्ये रंगवून तिच्यासारखं होऊनच तिच्याकडनं त्या जानकीच्या आईचा पत्ता काढून घ्यायचा असं तो त्या अवंतिकाला आणि सौमित्रला सांगत असतो. त्यानंतर ती जानकी म्हणते, हो आणि आता त्याच्यामुळेच आपल्याला हे नाटक करावं लागणार आहे. त्यावर अवंतिका विचारते, म्हणजे दादा आता तुम्ही तिच्याशी लग्न करणार आहात की काय. त्यावर तो म्हणतो, हे शक्य नाही अवंतिका, मी कधीही जानकीचा हात सोडणार नाहीये. तर सौमित्र म्हणत असतो, कशावरनं दादा तू हे म्हणत आहेस की जानकी बहिणीची आई तिच्या ताब्यात आहे. कदाचित आपण जसं तिच्यासोबत नाटक करत आहोत ती देखील आपल्यासोबत नाटकच करत असेल असं तो त्या ऋषिकेशला म्हणतो. त्यानंतर इकडे लताबाईला आणि मायाला भाजीपाल्याची आणि किराण्याची सामानाची पिशवी घेऊन तो माणूस तिथे येतो. तो आलेला आहे हे पाहून ती लताबाई त्याला म्हणते, आम्ही इथे जरा दूध केलं आहे, तू दूध घेतोस का. त्यावर तो म्हणतो, नाही मला काहीही खायची आणि प्यायची परवानगी नाहीये. त्यावर ती लताबाई त्याला म्हणते, असं काय करतोस, मी अगदी मसाल्याचं दूध आमच्यासाठी बनवलं होतं तर तूही घे आला आहेस तर. त्यावर तो म्हणतो, मला तुम्ही कशा आहेत हे चांगलंच माहीत आहे, तुमच्यासारखे माणसं म्हणजे तुम्हाला इथनं निसटून जायला. त्यावर ती म्हणते, असा विचार करू नकोस, असं आम्ही कधीच विचार देखील करू शकत नाही आहोत, कारण आम्हाला तर माहीतही नाही आम्ही कुठे आहोत आणि आम्ही इथनं कसं काय निसटून जाणार. मी तर तुझ्या आईसारखी आहे आणि एका लेकाला मी एवढं दूध घे एवढंच म्हणत आहे. जाऊ देत, तुला नसेल घ्यायचं तर तू घेऊ नकोस, चल माया आपण बनवलेलं दूध घेऊयात असं ती मायाला म्हणते. त्यानंतर इकडे किचनच्या तिथे येऊन माया आणि त्या दोघीजणीही दूध घेण्याचं नाटक करत असतात. आणि त्यानंतर ती माया लताबाईंना म्हणत असते, काय छान दूध बनवलं आहे तुम्ही, खरंच फारच छान झालं आहे. त्यानंतर तो माणूस देखील किचनच्या तिथे येतो. त्यावर ती लताबाई त्याला म्हणते, अरे मी काय म्हणते, तू हे दूध थोडंसं पीत का नाहीस, म्हणजे मी फक्त मायेपोटीच हे सर्व म्हणत आहे, तू मला अगदी माझ्या मुलासारखाच आहेस, तू आमच्यासाठी किती काय काय करत असतोस, तू अगदी माझ्या मुलासारखीच आमची जपणूक करतोस. माझा मोठा मुलगा जरी इथे असताना तर त्याने देखील आम्हाला तुझ्यासारखंच जपलं असतं, किराणा आणतोस, बाकीचं लागणारं
लागणारं सर्व सामान देखील आणून देतोस. अगदी कशाचीच कमी तू आम्हाला इथे भासू देत नाहीस. आणि एक आई म्हणून मी तर फक्त तुला एवढंसं दूध प्यायलाच आग्रह करत आहे, तर तुला ते देखील नकोय. त्यावर तो माणूस म्हणतो, बंद करा ही बडबड. तर आता मी हे दूध प्यायल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाहीत तर? त्यावर ती लताबाई म्हणते, हो अगदीच, मी कसं बरं खाऊ शकते? तू मला अगदी माझ्या मुलासारखाच आहेस. आणि लेकराचं पोट भरलं की आईचं पोट आपोआपच भरतं असं ती त्या माणसाला सांगते. त्यानंतर तिचं हे बोलणं ऐकून तो माणूस दुधाचा ग्लास घेतो. त्यानंतर ती म्हणते, इकडे या, तुम्ही हॉलमध्ये बसून दूध प्या. त्यानंतर तो माणूस सोफ्यावर जाऊन बसतो, त्याचा मास्क काढतो आणि ते दूध घ्यायला लागतो. त्यावर ती लताबाई आणि माया देखील दोघेही तिथेच बसलेले असतात. त्यावर ती लताबाई मायाला म्हणते, जा आता तू जाऊन किचनमधला सर्व राडा आवरून ये. त्यावर ती म्हणते, वा, तुमचं तर चांगलं आहे, मी का आवरणार राडा? तुम्ही दूध केलं आहे तर तुम्हीच आवरा. मी तो राडा घातलेला नाहीये, त्यामुळे मी तो राडाही आवरणार नाही. त्यावर ती लताबाई म्हणते, अगं असं काय करतेस मुली? तू मला तुझ्या मुलीसारखीच आहेस, मग तू आईचं काम करणार नाहीस का? त्यावर ती म्हणते, तुम्ही नातं जोडलं आहे तर लगेचच आम्हाला काही अशी कामे सांगाल का? त्यानंतर इकडे त्या ऐश्वर्याकडे खरंच लताबाई त्या ऐश्वर्याकडेच आहे का याची शहानिशा करण्यासाठी ऋषिकेश आलेला असतो. त्यावर तो ऋषिकेश त्या ऐश्वर्याकडे येतो आणि तिला म्हणतो, तुझ्याकडे काय पुरावा आहे की जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे? असा काही पुरावा तुझ्याकडे आहे का? त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, आता कसं तुम्ही शहाण्यासारखं डोकं चालवलं? अगदी बरोबर प्रश्न विचारला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार. तुमची अर्धांगिनी तुमच्या एक ना एक प्रश्नाची उत्तरं देखील देणार आणि तुमचा संशय देखील दूर करणार. असं म्हणून ती ऐश्वर्या तिच्या मोबाईलमधला लताबाईंचा व्हिडिओ त्या ऋषिकेशला दाखवते. त्यानंतर त्या ऋषिकेशची खात्री पटते की खरंच लताबाई त्या ऐश्वर्याच्याच ताब्यामध्ये आहे. त्यावर ती म्हणते, बघितलंत का ऋषिकेश, खरं तर तुम्ही आणखी थोडा वेळ थांबा ना. त्यावर तो म्हणतो, असली तुझी फालतू बडबड ऐकायला मी इथे आलेलो नाही ऐश्वर्या, आणि तू आता जरा तोंड सांभाळूनच बोल. त्यावर ती म्हणते, अहो तुम्ही असं काय करता? मी तर तुमच्या शब्दाच्या बाहेर देखील नाहीये. आफ्टर ऑल मी तुमची अर्धांगिनी तर आहे, असं ती त्या ऋषिकेशला म्हणत असते. त्यानंतर ती ऐश्वर्या तो मोबाईल ऋषिकेशच्या हातामध्ये देते. त्यानंतर ती म्हणते, अहो होणारे अहो, आता कुठे गुंगला आहेत? आता व्हिडिओ पाहून झाला का तुमचा? आता तो मोबाईल द्या. त्यानंतर ती म्हणते, बघितलात का पुरावा? की तुम्हाला आणखी कोणता पुरावा हवा आहे? असं ती त्या ऋषिकेशला विचारते. आणि त्यानंतर ऋषिकेश तिला काहीही न बोलता तिथनं निघून जातो. त्यावर ती ऐश्वर्या स्वतःच्या तोंडाशीच म्हणते, याला म्हणतात चेक अँड मेट. अरे मूर्ख लोकांनो, तुम्ही मला मूर्ख समजत होतात, पण तुम्हाला माहीत नाही तुमचं जिथनं प्लॅनिंग सुरू होतं ना, तिथे ह्या ऐश्वर्याचा प्लॅन एक्झिक्यूट झालेला असतो, असं ती स्वतःलाच म्हणत असते. त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि तिला थँक्यू म्हणते, जिने हा व्हिडिओ तिला बनवून दिलेला असतो. AIच्या साह्याने तिच्या मैत्रिणीच्या भावाने हा तिला व्हिडिओ बनवून दिलेला असतो. त्यावर ती तिच्या मैत्रिणीला म्हणते, खरंच तुझा भाऊ प्रचंड हुशार आहे. त्याने बनवून दिलेला व्हिडिओ माझ्या आज फार कामाला आला, त्याच्यामुळेच माझ्या प्लॅनमध्ये फार मोठी मदत झाली. त्यानंतर ती ऐश्वर्या असं तिला म्हणून फोन ठेवते. त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, त्या बिचाऱ्या जानकीची आई तर माझ्या ताब्यातही नाहीये, पण तिला मात्र वाटत आहे की तिची आई माझ्याच ताब्यात आहे, पण ती तर कधीचीच वरती पोहोचलेली आहे. त्यानंतर इकडे लताबाईचं आणि मायाचं भांडण मात्र सुरूच असतं. ती माया म्हणत असते, तुम्ही मला मुलगी मानता आणि मला
मला कामे देखील सांगता. तुम्ही माझ्यावर उपकार केलेला नाहीये दूध बनवून, आणि मी तुम्हाला दूध बनवायला सांगितलेलं देखील नव्हतं. त्यामुळे तुम्ही असं मला कामाला लावू नका, तसं ती लताबाईंना सांगत असते. ती लताबाईंचं आणि तिचं हे भांडण सुरू असताना त्या माणसाला झोप लागते. त्यानंतर त्या माणसाला झोप लागलेली आहे हे पाहून त्या दोघी जणी देखील दरवाजाच्या दिशेने जातात आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करायला लागतात, पण ते दार काही त्यांना उघडत नाही. त्यानंतर ते बाहेरून दार लॉक केलेलं असतं. त्यानंतर ती लताबाई तिला सांगते, आता आपण काय करायचं, आणि इकडे ऋषिकेश सौमित्रला आणि सर्वांना येऊन सांगतो आपला संशय खरा आहे. तसा मला त्या ऐश्वर्याने प्रूफ देखील दिलेला आहे. तो व्हिडिओ तिने मला दाखवला. त्यावर ती जानकी त्या ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश तुम्ही नेमकं कसला व्हिडिओ पाहिला आहे? त्यावर तो म्हणतो, मी तुझ्या आईचा व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये तुझ्या आईच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली होती एका माणसाने, आणि तुझ्या आईला खुर्चीला बांधून टाकलेलं देखील होतं, आणि तिथे साईडला ऐश्वर्या उभी होते असा मी व्हिडिओ पाहिला आहे, असं तो ऋषिकेश त्या जानकीला सांगत असतो. तर तो म्हणतो, पण सौमित्र एक गोष्ट मात्र आहे, तो व्हिडिओ तिने मला स्वतःच्या हातून दाखवला. माझ्या हातामध्ये तिने मोबाईल दिला नाही. असं वाटत होतं तो व्हिडिओ तिने AI ने बनवलेला आहे, असं देखील तो पाहिल्यास मला वाटलं. त्यानंतर इकडे लताबाई तिकडे त्या माणसाजवळ आलेली असते. त्यावर ती मुलगी म्हणते, थांबा तुम्ही, आता ह्याच्या खिशामधला आपण मोबाईल घेऊयात आणि कोणाला तरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर ती लताबाई त्या जानकीला कॉल करते, पण जानकी मात्र फोन उचलत नाही, कारण जानकीचा फोन तिच्या रूममध्ये असतो. त्यावर ती लताबाई म्हणते, उचल पोरी, मी तुला भेटण्यासाठीच एवढी धडपड करत आहे, तू माझा फोन का बरं उचलत नाहीयेस, असं लताबाई तिला फोन लावून स्वतःच्या मनाशीच म्हणत असते. आणि त्यानंतर तेवढ्यातच त्या माणसाला जाग येते, आणि इकडे सौमित्र म्हणत असतो, 100% दादा असंही असू शकतं, जसं आपण तिच्यासोबत गेम प्लॅन करत आहोत तसंच ती जर आपल्यासोबत गेम प्लॅन करत असेल तर. त्यानंतर इकडे जानकीचं लक्ष तिच्या मोबाईलकडे जातं. त्यानंतर ती पुन्हा एकदा त्या मोबाईलला कॉल ट्राय करते, पण तो कॉल काही लागत नसतो. त्यानंतर अवंतिका म्हणते, वहिनी हा तुमच्या आईचा देखील कॉल असू शकतो, कदाचित त्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचं ट्रायही करत असतील, असं ती अवंतिका त्या जानकीला म्हणते. त्यानंतर ती जानकी म्हणते, असं असूही शकतं, असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर तो नंबर कोणत्या लोकेशनमधनं आला होता कॉल ते आपल्याला सापडायला हवं. त्यावर ऋषिकेश म्हणतो, सौमित्र आपण लगेचच पोलीस स्टेशनला जाऊयात आणि ह्या नंबरची सर्व माहिती काढून घेऊयात. आणि इकडे ऐश्वर्या बाहेर ते ज्या गुंडाला पार्वतीला किडनॅप केलं असतं लताबाईंना त्याला भेटण्यासाठी जाते. त्यावर ती त्याला विचारते, तुम्ही माझी एवढी मदत का करत आहात, कारण त्या गुंडाने त्या ऐश्वर्याला पैसे दिलेले असतात. त्यावर तो म्हणतो, तूच सांग आता आपला शत्रूचा शत्रू कोण असतो. त्यावर ती म्हणते, मित्र. तर तो म्हणतो, आता तूच ओळखून घे मी तुझी मदत का करत आहे, कारण ती जानकी माझी देखील शत्रू आहे. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.